म्हणजेच शेंगा पोळी करण्यासाठीचे हे सर्व लाडू तयार आहेत, म्हणजेच सारण तयार आहे। शेंगा पोळी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हा शेंगा लाडू एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे शेंगा पोळी करण्यासाठीचा। हा शेंगा पोळीचा पीठ एकदम चांगला आता मऊ मऊ असा मी मळून घेतलेला आहे। आता शेंगा पोळी करण्यास सुरुवात करायचा। एक लहानसा गोळा असा हातामध्ये घ्यायचा। हा बघा असा चांगला हा पीठ मऊ झालेला आहे। असा गोल गोल करून चपटा करायचा। असेच गोळे मी आता सर्व तयार करून घेणार आहे। हा बघा अशा प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेतलेला आहे। हा बघा एकदम चांगल्या प्रकारे समान आकाराचे सर्व गोळे तयार आहेत।